Next is the physical properties. Alkyl halides are colorless when pure. आता अल्किल हॅलाइड जे आहेत हे जेव्हा प्युअर शुद्ध स्वरूपात असतील तेव्हा ते कलरलेस असतात. However, bromides and iodides develop color when exposed to light. परंतु ब्रोमाइड्स आणि आयोडाइड्स जे आहेत तर हे जर लाईटच्या संपर्कामध्ये आले म्हणजे अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड तर डेफिनेटली ते कलर डेव्हलप करतात लाईटमुळं. Many volatile halogen compounds have sweet smell. आणि बरेचसे होलाटाईल हॅलोजन कंपाऊंड आहे की ज्यांना स्वीट स्मेलसुद्धा आहे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. Methyl chloride, methyl bromide, ethyl chloride and some chlorofluoromethanes are gases at room temperature. फिजिकल स्टेट पाहिली आपण तर काही अल्किल हॅलाइड्स ज्यामध्ये मिथिल क्लोराईड असेल, मिथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराईड आणि क्लोरोफ्ल्युरोमिथेन हे रूम टेम्परेचरला गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये असतात. Higher members are liquid or solids. आणि जे हायर मेंबर्स आहेत अल्किल हॅलाइडचे ते लिक्विड किंवा सॉलिड फिजिकल स्टेटमध्ये असू शकतात. As we have already learned, molecules of organic halogen compounds are generally polar. आता जे ऑर्गॅनिक हॅलोजन कंपाऊंड्स आहेत तर त्यांचे मॉलिक्युल्स हे कोणत्या स्वरूपाचे आहे? पोलार. Due to greater polarity as well as higher molecular mass as compared to the parent hydrocarbon, the intermolecular force of attraction, dipole-dipole and van der Waals are stronger in the halogen derivatives. आता एक प्रश्न तुमच्यामध्ये येईल या ठिकाणी की जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत तर यांचे बॉन्ड थोडेसे स्ट्रॉंगर आहेत पहा. आणि याच्या मागचे रिझन जर पाहिलं आपण, पहिलं रिझन आहे ग्रेटर पोलॅरिटी. आत्ताच पाहिलं आपण की मॉलिक्युल्स जे ऑर्गॅनिक हॅलोजन कंपाऊंड्स आहेत जनरली पोलार आहेत आणि ज्या पॅरेंट हायड्रोकार्बनपासून त्यांची निर्मिती झालेली आहे त्यापेक्षा त्यांचं मॉलिक्युलर मास हे कसं असतं? हायर असतं. आणि सो जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर हा त्यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग दिसून येईल. आता हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर आहे त्यामध्ये दोन प्रकारचे फोर्स आहे. एक आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आणि दुसरा आहे वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या दोन्ही फोर्समुळं काय होतं की इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंगर होऊन जातो. That is why the boiling points of chloride, bromide and iodide are considerably higher than those of the hydrocarbons of comparable molecular mass. आता याच रिझनमुळं काय होतं की अल्किल क्लोराईड्स, अल्किल ब्रोमाइड्स आणि अल्किल आयोडाइड्स यांच्या इतकंच मॉलिक्युलर मास जर हायड्रोकार्बनचं जरी असेल बरोबर तरीसुद्धा त्यांच्या तुलनेमध्ये यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो कसा असणार या ठिकाणी? हायर असणार. ओके. नेक्स्ट. The attraction gets stronger as the molecule get bigger in size and have more electrons. आता जितका मॉलिक्युलचा साईज बिगर होत जाईल आणि जितके जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये ॲड होत जातील तसतसं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंगर होत जातो. The pattern of variation of boiling points of different halides is depicted in figure 10.1. For the same alkyl group, the boiling point of alkyl halide decreases in the order alkyl iodide is greater than, alkyl bromide is greater than, alkyl chloride is greater than, alkyl fluoride. आता सेम अल्किल ग्रुप आहे. ओके, म्हणजे कार्बनची लॉंगेस्ट चेन सेम आहे. तर अशा वेळेस डिक्रीजिंग ऑर्डर जर पाहिली आपण तर सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो? अल्किल आयोडाईडचा. त्यांच्यापेक्षा कमी अल्किल ब्रोमाइड, त्यापेक्षा कमी अल्किल क्लोराईड आणि त्यापेक्षा कमी अल्किल फ्लोराईड. This is because with the increase in the size and mass of halogen atom, the magnitude of van der Waals forces increases. आणि याच्या मागचं कारण जर पाहिलं आपण की आयोडाईडपासून तर फ्लोरिनपर्यंत बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होत गेलेला आहे तर त्यांनी रिझन सांगितलं की इन्क्रीज इन साईज अँड मास ऑफ हॅलोजन ॲटम द मॅग्निट्यूड ऑफ वॅन डर वॉल फोर्सेस इन्क्रीजेस. कारण पहा सर्वात कमी वेट कोणाचा आहे? फ्लोरिनचा आहे, फ्लोरिनचा आहे सॉरी है ना. त्याच्यापेक्षा जास्त क्लोरीन, त्यापेक्षा ब्रोमिन, त्यापेक्षा आयोडीन. आणि म्हणून ज्या हॅलोजनचं मास जास्त तर ज्याचा साईज जास्त त्याच्यामधला वॅन डर वॉल फोर्स जास्त आणि त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. बरोबर. सो दॅट्स वाय अल्किल आयोडाइड्स आर द मोस्ट
बॉइलिंग पॉईंट आणि अल्किल फ्लुइड हॅज द लिस्ट बॉइलिंग पॉईंट. आता इथं तुम्हाला कंपॅरिझन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ सम अल्किल हॅलाइड्स दाखवलेलं आहे, बरोबर. आता पहा, आता इथं CH3X, आता रेड रंगाचा काय आहे, मिथिल क्लोराईड, बरोबर. त्यानंतर ब्ल्यू रंगाचा काय झाला, मिथिल ब्रोमाइड, आणि येलो रंगाचा काय झाला, मिथिल आयोडाईड. मग आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जसं जसं हॅलोजनचा काय वाढायला बरं या ठिकाणी, मॉलिक्युलर मास इन्क्रीज व्हायला, तसं बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि दॅट्स वाय तो ट्रेंड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि सेम पुढं दोन्ही संदर्भासुद्धा दाखवलेला आहे. आणि राहिला प्रश्न तर CH3पेक्षा मिथिलपेक्षा इथिलमध्ये मॉलिक्युलर मास जास्त आहे आणि मिथिलपेक्षा प्रोपिलमध्ये जास्त आहे. आणि म्हणून तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेंड लक्षात येतं. पहा, आता समजा तुम्हाला इथं हॅलोजन जर सारखा घेतला आणि हे 3 जर घेतले तर तुमच्या लक्षात आलं असेल की जसं मॉलिक्युलर मास इन्क्रीज होईल तसं बॉइलिंग पॉईंटसुद्धा इन्क्रीज करायचं. The boiling points of isomeric haloalkanes decrease in branching. आणि जर ब्रँचिंग इन्क्रीज झाली यावेळेस मात्र जितकी ब्रँचिंग इन्क्रीज होईल तितका आयसोमेरिक हॅलोअल्केनचा बॉइलिंग पॉईंट हा काय होत जाणार या ठिकाणी, डिक्रीज. म्हणजे प्रायमरीचा सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी, त्याच्यापेक्षा कमी टर्शरी. For example, 2-bromo-2-methylpropane has the lowest boiling point among the 3 isomers. आता पहा, आता इथं 2-bromo-2-methylpropane, ओके, तर याचा लोएस्ट बॉइलिंग पॉईंट दाखवलेला. पहा, आता आपल्यामध्ये जर आपण कंपाऊंड पाहिले तर पहिला कोणता होता बरं, 1-bromo-butane. मान्य आहे सर्वांना. पहिला कंपाऊंड कोणता आहे, 1-bromo-butane. तर 1-bromo-butanचं किती दाखवलं आहे, 375 केल्विन दाखवलेलं आहे. त्यानंतर 2-bromo-butane जर गेलो आपण, ओके, सो 2-bromo-butane जो की एक सेकंडरी स्ट्रक्चर आहे, तर याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट किती झाला, 364 केल्विन, त्यापेक्षा कमी झालं. आणि त्यानंतर तिसऱ्याचं नाव दिलं इथं 2-bromo-2-methylpropane, बरोबर. सो त्याचं किती आहे, 346 आहे. आणि दॅट्स वाय ब्रँचिंग इन्क्रीज होताना बॉइलिंग पॉईंट काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. Boiling points of isomeric dihalobenzenes are very nearly the same. आता आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन्स असतील म्हणजे एकाच बेंझिनच्या 2 अटॅच आहेत हॅलोजन, मात्र आयसोमेर्स असतील एकमेकांचे, तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट जवळपास कसा असतो, सारखा असतो. However, the para-isomers are higher melting as compared to their ortho and meta isomers. पण असं असेल तरी लक्षात ठेवायचं, पॅरा पोझिशनचे जे आयसोमर्स असतात तर त्यांचा ऑर्थो आणि मेटा आयसोमर्सपेक्षा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, मेल्टिंग पॉईंट कसा आहे, हायर आहे. It is due to symmetry of para-isomer that fits in crystalline better as compared to ortho and meta isomers. आणि मग तुम्हाला इथं रिझन विचारलं जाऊ शकतं की ऑर्थो आणि मेटापेक्षा पॅरा आयसोमर्समध्ये मेल्टिंग पॉईंट जास्त का आहे, तर त्याचं रिझन काय आहे की जी पॅरा आयसोमर्स आहे त्याची सिमेट्री त्यामागचं रिझन आहे. कारण क्रिस्टल लॅटिस जे आहे जसं पॅरामध्ये फिट होतं तसं ऑर्थो आणि मेटामध्ये होतं का, नाही. आणि म्हणून ऑर्थो आणि मेटा आयसोमर्सपेक्षा क्रिस्टल लॅटिसची जी फिटिंग आहे ती बेटर कोणामध्ये आहे, पॅरा आयसोमर्समध्ये आहे. आणि पॅरा आयसोमर्सच्या या सिमेट्रीमुळंच त्यांचं ऑर्थो आणि मेटा आयसोमर्सपेक्षा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. आता इथं तुम्हाला काही आयसोमर्स दाखवलेले आहेत पहा, तर तुमच्याही लक्षात आलं असेल की आत्ता आपण सांगितलं होतं बॉइलिंग पॉईंट संदर्भात. तर जवळपास पहा, पहिलं कोणतं आहे, 1,2-डायक्लोरोबेन्झिन, बरोबर ना. त्याला आपण कोणती पोझिशन झाली ती, ऑर्थोक्लोरोबेन्झिन, बरोबर. त्यानंतर आहे 1,3-क्लोरोबेन्झिन, 1,3-डायक्लोरोबेन्झिन, तर त्याला आपण कोणतं म्हणू शकतो, मेटा. सो मेटा डायक्लोरोबेन्झिन, तर याचा आहे 446 केल्विन. तिसरा आहे 1,4-डायक्लोरोबेन्झिन किंवा त्याला काय म्हणू आपण, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, त्याचा आहे 448 केल्विन. आता बॉइलिंग पॉईंट जर पाहिला तर तुम्हाला NCERT लाईन दिली आहे नियरली सेम, मात्र मेल्टिंग पॉईंट जर पाहिला आपण
तर ऑर्थो पोझिशनला आहे 256, त्यानंतर मेटा पोझिशनला आहे 249. मात्र जी पॅरा पोझिशन, कोणती पोझिशन आहे? पॅरा पोझिशन ना. तर पॅरा पोझिशनला किती आला? खूप जास्त आला, 323 केल्विन. मग याचं मागचं रिझन काय? सिमेट्री. आणि सिमेट्री कशामुळे प्राप्त झाली? कारण क्रिस्टल लॅटिसचे काय आहे? बेटर फिटिंग आहे ऑर्थो आणि मेटापेक्षा पॅरा पोझिशनला. करेक्ट. त्यानंतर आहे डेन्सिटी. Bromo, iodo and polychloro derivatives of hydrocarbons are heavier than water. आता ब्रोमो, आयोडो अँड पॉलीक्लोरो म्हणजे एकापेक्षा जास्त क्लोरीन असणारे. तर जेवढे काही डेरिव्हेटिव्ज हायड्रोकार्बनचे, तर हे वॉटरपेक्षा, पाण्यापेक्षा सर्वचे सर्व काय आहेत? जड आहेत. ओके, हेवियर आहेत. The density increases with increasing number of carbon atoms, halogen atoms, and atomic mass of the halogen atoms. आता जसजसं कार्बन ॲटमची संख्या वाढत राहील, हॅलोजन ॲटमची संख्या वाढत राहील आणि हॅलोजन ॲटमचा ॲटॉमिक मास वाढत राहील, तशा पद्धतीनं डेन्सिटीसुद्धा काय होते या ठिकाणी? इन्क्रीज होते. जसं की आता आपण खालच्या स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे एन प्रोपिल क्लोराईड, एन प्रोपिल ब्रोमाइड आणि एन प्रोपिल आयोडाईड आहेत. बरोबर आहे का? त्यामध्ये क्लोरीनपेक्षा ब्रोमिन आणि ब्रोमिनपेक्षा आयोडीन डेन्सिटी काय झालेली आहे? जास्त झालेली आहे. त्यानंतर कंपाऊंड स्वरूपात जर पाहिलं आपण तर पहिल्यामध्ये CH2Cl2 2 क्लोरीन आहेत. क्लोरोफॉर्म मिथिलीन क्लोराईडवरचा. क्लोरोफॉर्ममध्ये 3 क्लोरीन आहे. कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये 4 क्लोरीन आहे. मग आता हॅलोजन ॲटम्स आणि त्यांचं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत गेलं, तशी डेन्सिटीसुद्धा काय होत गेली या ठिकाणी? इन्क्रीज होत गेली. म्हणून इकडे एक ट्रेंड तयार होतो, इकडे एक ट्रेंड तयार होतो. म्हणजे तुम्हाला सगळे ट्रेंड लिहून काढायचे आहेत, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरचे. त्यानंतर आहे सोल्युबिलिटी. The haloalkanes are very slightly soluble in water. आता हॅलोअल्केनचं वैशिष्ट्य आहे की ते पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात सोल्युबल आहेत, म्हणून शब्द वापरला व्हेरी स्लाइटली सोल्युबल. In order to dissolve haloalkane in water, energy is required to overcome the attraction between the haloalkane molecule and break the hydrogen atom between water and water molecule. जर आपल्याला हॅलोअल्केन्सला वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एनर्जी वापरावी लागते. आणि ही एनर्जी कशासाठी? कारण आपल्याला माहीत आहे की त्यामध्ये स्ट्रॉंग मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. त्यामध्ये 2 पाहिले आपण, एक वेंडर वॉल्स आणि दुसरा काय पाहिला? डायपोलर इंटरॅक्शन, है ना. तर याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी तिथं एनर्जी वापरावी लागते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे की वॉटर मॉलिक्युल्समध्ये कोणते बॉन्ड्स असतात? हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ते सुद्धा ब्रेक करावं लागतं. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हॅलोअल्केनचे पण बॉन्ड ब्रेक करायचे आहे आणि वॉटरमधलं हायड्रोजन पण बॉन्ड ब्रेक करायचं आहे. बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतरच काय होईल? त्यामध्ये डिझॉल्वची प्रोसेस होईल. Less energy is released when new attraction are set up between the haloalkane and the water molecule, as these are not as strong as the original hydrogen bond in water. आता पुढं सांगितलं की लेस एनर्जी इज रिलीज व्हेन न्यू अट्रॅक्शन आर सेटअप बिटवीन हॅलोअल्केन्स अँड वॉटर मॉलिक्युल्स. आता एकदा का हॅलोअल्केन्स आणि वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये न्यू अट्रॅक्शन सेटअप झालं, बरोबर आहे, तर अशा वेळेस लेस एनर्जी रिलीज होते. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की वॉटरमध्ये असताना हायड्रोजनचे जे ओरिजिनल बॉन्ड जितके स्ट्रॉंग होते, तितके स्ट्रॉंग बॉन्ड हे हॅलोअल्केन वॉटर मॉलिक्यूलसोबत ॲड झाल्यावर राहतात का? नाही राहत. आणि त्यामुळे लेस एनर्जी या ठिकाणी रिलीज होते. As a result, the solubility of haloalkane in water is low. आणि म्हणून ओव्हरऑल आपल्याला सांगता येईल की हॅलोअल्केन्सची जी सोल्युबिलिटी आहे कशामध्ये? वॉटरमध्ये, ती कशी आहे? अतिशय लो असते. However, haloalkane tend to dissolve in organic solvents because the new intermolecular attraction between haloalkanes and solvent molecule have much the same strength as the one once broken in the separate haloalkane and solvent molecules. पण असं असेल तरी हॅलोअल्केन जे आहेत ना, तर हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये मात्र डिझॉल्व्ह होतात. आणि याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर जे नवीन इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन तयार होतं हॅलोअल्केन्स आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूलमध्ये, तर त्यांच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती तशीच आहे की वन बिईंग ब्रोकन इन द सेपरेट हॅलोअल्केन अँड सॉल्व्हंट. म्हणजे हॅलोअल्केन आणि सॉल्व्हंट हे वेगवेगळे असताना त्यांच्यामध्ये जशा पद्धतीचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जितकी स्ट्रेंथ आहे, तशी स्ट्रेंथ ते एकमेकामध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरसुद्धा कायम राहते. आणि म्हणून ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये हॅलोअल्केन्स हे काय होऊ शकतात? डिझॉल्व्ह होऊ शकतात, ते त्याच्यामध्ये विरघळू शकतात. त्यानंतर आहे केमिकल रिॲक्शन ऑफ हॅलोअल्केन्स. The reaction of haloalkanes will be divided in the following categories.
आता हॅलो अल्केनच्या जे रिॲक्शन्स आहेत त्याचं आपण 3 गटामध्ये वर्गीकरण करू. First, nucleophilic substitution. Second, elimination reaction. Third, reaction with metals. यामध्ये पहिलं असेल न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, दुसरं असेल इलिमिनेशन रिॲक्शन आणि तिसरं असेल हॅलो अल्केनच्या रिॲक्शन कोणासोबत, मेटलसोबत. यामध्ये अगोदर आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनबद्दल बोलू. You have learned in class 11 that nucleophiles are electron-rich species. आता आपल्याला माहीत आहे न्यूक्लिओफाईल्सचं वैशिष्ट्य काय असतं बरं, की त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. बरोबर, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन भरपूर असतात. Therefore, they attack at the part of the substrate molecule which is electron deficient. मग आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस ही सबस्ट्रेटच्या कोणत्या भागावर अटॅक करेल, जिथे इलेक्ट्रॉनची संख्या आहे, कमी आहे, कमतरता आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जे न्यूक्लिओफाईल्स आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे की जे सबस्ट्रेट म्हणजे कोण, रिॲक्टंट समजा आहे ना, दुसरा रिॲक्टंट. तर सबस्ट्रेट मॉलिक्युलच्या अशा पार्टवर ते अटॅक करतात की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची काय असेल, कमतरता असेल, डिफिशियंट असेल. The reaction in which a nucleophile replaces already existing nucleophile in a molecule is called nucleophilic substitution reaction. मग आता ज्या रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफाईल हा काय करायला, अगोदरच जो दुसरा न्यूक्लिओफाईल मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे त्याला जर रिप्लेस करत असेल तर अशा प्रकारच्या सबस्टिट्यूशनला काय म्हणायचं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला काय करायला, सबस्टिट्यूट करायला. Haloalkanes are substrate in this reaction. आणि जे सबस्ट्रेट ज्यांना म्हणू आपण तर ते स्वतः कोण असणार या ठिकाणी, हॅलो अल्केन्स असतील. In this type of reaction, a nucleophile reacts with haloalkane, the substrate having a partial positive charge on the carbon atom bonded to halogen. मग आता अशा पद्धतीच्या रिॲक्शनमध्ये जे न्यूक्लिओफाईल्स आहेत ते हे हॅलो अल्केन्स, अर्थातच हॅलो अल्केनला आपण काय कन्सिडर केलं आहे, सबस्ट्रेट कन्सिडर केलं आहे. तर त्यांच्यासोबत ते रिॲक्ट होतात. आणि हॅलो अल्केन्सचं वैशिष्ट्य असं असतं की जो कार्बन ॲटम हॅलोजनला बॉन्डेड असतो तर त्याच्यावर काय असतो, त्या ठिकाणी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. जसं की आता इथं रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर न्यूक्लिओफाईल दाखवलेलं आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं तिथं मायनस चिन्ह दाखवलेलं आहे. बरोबर, आता कार्बन आणि हॅलोजन तर यामध्ये आपण याला हॅलो अल्केन्स म्हणू. तर कार्बनवर जर पाहिलं आपण तर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हॅलोजनवर काय आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. आता न्यूक्लिओफाईलचं वैशिष्ट्य काय सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रॉन डिफिशियंटला तो काय करणार, अटॅक करणार. अर्थातच हा न्यूक्लिओफाईल अनदर न्यूक्लिओफाईलवर अटॅक करतो. तो न्यूक्लिओफाईल कोण आहे, हॅलोजन. मग हा हॅलोजन या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी रिलीज होणार आणि हॅलोजनची जागा स्वतः न्यूक्लिओफाईल घेणार. सो एका न्यूक्लिओफाईलनं दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला सबस्टिट्यूट केलं. दॅट्स वाय इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. A substitution reaction takes place and a halogen atom called leaving group departs as halide ion. मग आता ओव्हरऑल काय झालं की सबस्टिट्यूशन रिॲक्शन जेव्हा घडून आली तेव्हा हॅलोजन ॲटम जो आहे तर तो काय आहे सध्या, मग आता त्याला लिव्हिंग ग्रुप म्हणायचं. लिव्हिंग ग्रुप का म्हणायचं, कारण तो त्याची बॉन्डिंग तोडणार ना, आता कार्बनसोबत जोडणार, म्हणजे त्याची जागा आता न्यूक्लिओफाईल घ्यायला, स्वतः तो बाहेर पडायला म्हणून त्याला लिव्हिंग ग्रुप म्हणायचं. आणि काय म्हणून बाहेर पडतो तो, एक्स मायनसलाच काय म्हणायचं, हॅलाइड आयन म्हणायचं. Since the substitution reaction is initiated by a nucleophile, it is called nucleophile substitution reaction. ओव्हरऑल ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणामुळे सुरू झाली, न्यूक्लिओफाईलमुळं. दॅट्स वाय इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. It is one of the most useful classes of organic reaction of alkyl halide in which halogen is bonded to sp3 hybridized carbon. आता अल्किल हॅलाइडचं एक वैशिष्ट्य आहे पहा, की ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये जे त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे ना, मोस्ट युजफुल क्लास, तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हॅलोजन जो अल्किल हॅलाइड्समध्ये, आता अल्किल हॅलाइड्समध्ये कोणतं हायब्रिडायझेशन आलं, sp3. म्हणजे याचा अर्थ हॅलोजन हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. The product formed by the reaction of haloalkanes with some common nucleophile are given in table 10.4. ओके, आता आपली जनरल रिॲक्शन काय बरं, अल्किल हॅलाइड आहे त्याची रिॲक्शन न्यूक्लिओफाईलसोबत होईल. तर हे होत असताना अल्किलच्या ग्रुपला न्यूक्लिओफाईल अटॅच करायचं आणि हॅलाइड आयनला लिव्हिंग ग्रुप म्हणून कन्सिडर करायचं. तर आता रिएजंट आहे NaOH.
आहे. ओके. सो रिएजंट आहे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड, बरोबर. आता यांनी जे न्यूक्लिओफाईल जनरेट करतील तो असेल हायड्रॉक्झिल आयन, करेक्ट. कोण असेल तो OH मायनस. दोन्हीमध्ये आहे ना, निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, OH मायनस आहे. आता सबस्टिट्यूशन प्रोडक्ट जो असणार तर तुम्हाला माहीत आहे की त्यांनी काय केलेलं आहे, आता कार्बन आणि हॅलोजन अटॅच आहे, बरोबर आहे का. आता या एक्सवर हा OH काय करणार, या ठिकाणी अटॅक करणार. सो सबस्टिट्यूशन जो प्रोडक्ट तयार होईल तो काय असेल, अल्कोहोल असेल, त्याला आपण अल्किल अल्कोहोल म्हणू. सेम पद्धतीनं वॉटरमध्ये जर पाहिलं आपण तर वॉटरमध्ये न्यूक्लिओफाईल इथं OH मायनस पाहिजे होता, बरोबर ना, H2 दाखवलेला आहे, ठीक आहे. तर सेम पद्धतीनं OHच असणार इथं. तर हा OH या ठिकाणी काय करणार, सो ROH म्हणजे अल्कोहोलच तयार करणार. त्यानंतर ॲसिटेट, सोडियम ॲसिटेट ग्रुप दाखवला एक नाही, आरची चेन आहे आणि ONA अटॅच आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये न्यूक्लिओफाईल कोण आहे, तर न्यूक्लिओफाईल आहे R-O. लक्षात आलं, R-O आणि NA जर असेल, उलटं सांगू ना तुम्हाला, R-O NA जर असेल त्यातलं फक्त निगेटिव्ह पार्ट NA काढून टाकायचा आणि R-O मायनस हा न्यूक्लिओफाईल घ्यायचा. मग हा या Rवर अटॅच करत असेल तर ओच्या दोन्ही साईडला काय आला, R आणि R' आलं. मग ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला जर काय असतील, कार्बनच्या चेन असतील तर त्याला कोणता ग्रुप म्हणतो आपण, इथर ग्रुप म्हणतो. सोडियम आयोडाईडमध्ये न्यूक्लिओफाईल कोण असेल, I मायनस. मग त्यानं जर अनदर हॅलोजनला, हे हॅलोजन सबस्टिट्यूशन आहे, तर अनदर हॅलोजनला म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमिनला रिप्लेस केलं तर स्वतः काय तयार करणार, अल्किल आयोडाईड तयार करणार. ओके. अमोनिया जो आहे तर यामध्ये अमोनिया काय म्हणून अटॅक करणार, NH2. सो कार्बनला NH2 म्हणून अटॅक करणार. ओके. आणि Rला अटॅच झाला इथं काय करणार, R-NH2, तो काय असणार, प्रायमरी अमाइन. त्यानंतर R-NH2 जर पाहिला आपण तर याच्यामध्ये जो न्यूक्लिओफाईल असणार तर तो काय असणार, या ठिकाणी R-NH मायनस असणार. तो अटॅक करून या R सोबत कंबाईन होऊन बघा ना, मूळ R आपला हा घ्यायचा आणि राहिला कोण, NHR'. आता NHच्या दोन्ही साईडला अल्किलच्या लॉंगेस्ट चेन आल्या म्हणजे हा कोणता अमाइन झाला, सेकंडरी अमाइन. त्यानंतर R-R'-NH म्हणजे हे काय अवघड नाही, लक्षात घ्या, हे NH आहे, त्याच्या एका साईडला R आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे, R' आहे, असं आपण कन्सिडर केलं, बरोबर. मग आता हा काय करणार या ठिकाणी की हा H पार्ट यामधला सोडून द्या, यामधला R' R' आणि N मायनस है ना, एवढा जर Rवर अटॅक करत असेल तर काय तयार होतो, मग हा R अगोदर घेतला आपण, नंतर N, R सिंगल डॅश डबल डॅश, म्हणजे इथं नायट्रोजनच्या तिन्ही साईडला कार्बनच्या चेन आल्या. तिन्ही साईडला जर कार्बनच्या चेनच असेल तर हा कोणता अमाइन झाला, टर्शरी अमाइन झाला. पोटॅशियम सायनाईडमध्ये निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, सायनाईड ग्रुप, बरोबर. सो त्याला तुम्ही शॉर्टमध्ये CN मायनस पण लिहू शकता, बरोबर. मग हा जेव्हा Rवर अटॅक करतो तेव्हा तयार करतो तो RCN, अल्किल सायनाईड, त्यालाच काय म्हणायचं, नायट्रल किंवा सायनाईड म्हणायचं. सिल्वर सायनाईडमध्ये सुद्धा AgCN म्हणजे हा न्यूक्लिओफाईल असतो, पण मुळात तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की तर CN अटॅक करायला, बरोबर ना, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर सॉरी इथं NC हां, CN नाही आहे, आयसोसायनाईड आहे वाटलंच. नायट्रोजनकडून अटॅचमेंट होते हां. सो इथं जर पाहिलं आपण तर R कार्बननं अटॅच झालेला आहे, लक्षात आलं. CN ग्रुपमध्ये दोन फरक आहे बरं, CN मायनस आणि NC मायनस. जर कार्बनकडून अटॅच होत असेल तर त्याला काय म्हणायचं, सायनाईड ग्रुप म्हणायचं, आणि जर नायट्रोजनकडून होत असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोसायनाईड. सो Rला काय अटॅच झाला, NC. सो तयार होणारा ग्रुप काय असणार, आयसोनायट्रिल. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर KNO2, यामध्ये NO2 हा नायट्रो ग्रुप असणार. ओके. सो नायट्रो ग्रुप जर
आरला अटॅच झाला तर त्याचं नाव काय असणार, अल्किल नायट्रेट, बरोबर. आणि शॉर्टमध्ये लक्षात ठेवताना तुम्ही RNO2 पण लक्षात ठेवू शकता. खाली पण दिलेलं आहे. फक्त बॉन्डिंग महत्त्वाची आहे पहा, की हे नायट्रेट ग्रुप आहे पहा, कारण ऑक्सिजनकडून बॉन्डिंग व्हायली आणि नायट्रोजनकडून जर होत असेल तर म्हटल्यास वरचं आपण डिलीट करू, ठीक आहे. हां, ऑक्सिजनकडून बॉन्डिंग होत असेल तर त्याला काय म्हणायचं, अल्किल नायट्रेट. आणि NO2 हा स्वतःच ग्रुप या ठिकाणी बाहेर पडत असेल तर तो काय झाला या ठिकाणी, नायट्रो अल्केन. तर त्यासाठी आपल्याला AgNO2चा वापर करू आपण, ठीक आहे. सो अटॅचमेंट कशी व्हायली त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. सो 2 लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिपीट सांगतो. KNO2 मध्ये O डबल बॉन्ड NO असा ग्रुप काय झाला या ठिकाणी, आरला अटॅच झाला. सो त्याला आपण अल्किल नायट्रेट म्हणलो. आणि सिल्वर नायट्रेटमध्ये काय झालं की AgON डबल बॉन्ड O, तर यामध्ये नायट्रोजनकडून अटॅच झाली म्हणून त्याला आपण नायट्रो अल्केन म्हणलो. त्यानंतर R-COOAg, यामध्ये RCO- हा ॲसिड ग्रुप घेतला आपण. तर हा अनादर R सोबत जर अटॅच झाला तर R-RCOO. आता तुम्हाला माहिती आहे कार्बनच्या 2 चेनमध्ये जर C डबल बॉन्ड O असा ग्रुप जर प्रेझेंट असेल तर याला आपण कोणता ग्रुप म्हणतो, ईस्टर ग्रुप म्हणतो. त्यानंतर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, यामध्ये काय आहे, H, कारण लिथियम ऑलरेडी मेटल प्रेझेंट आहे. ॲल्युमिनियम मेटल म्हणजे हायड्रोजन काय करतो, मेटलच्या प्रेझेन्समध्ये ॲनायन म्हणून काम करतो, निगेटिव्ह पार्ट न्यूक्लिओफाईल म्हणून तो आरला अटॅच झाला तर RH. कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला H अटॅच असेल तर तो ग्रुप कोणता आहे, हायड्रोकार्बन. आणि R-M+ आहे, कोणताही मेटल आहे समजा, आणि स्वतः अल्किलची चेन काय झाली या ठिकाणी, निगेटिव्ह झाली समजा, असं ना. स्वतः न्यूक्लिओफाईल जर कार्बनची चेन असेल तर आरला R- अटॅच व्हायला, मग आरला R- अटॅच होत असेल तर तयार होणारा कंपाऊंड हा काय असणार, अल्केन असणार. अशा पद्धतीचं न्यूक्लिओफाईलवर डिपेंड आहे की प्रोडक्ट हा कोणत्या स्वरूपाचा असेल. नेक्स्ट, Groups like cyanides and nitrates possess 2 nucleophilic centers and are called ambient nucleophiles. वरी तुमच्या 2 लक्षात आलं असेल ग्रुप, एक सायनाइड ग्रुप CN आणि NC, बरोबर. आणि दुसरा कोणता आहे, नायट्रेट. त्याच्यामध्ये पण 2 पाहिले ना आपण, बरोबर. तर एक आयसोनायट्रिल म्हणून तयार झाला आणि एक अल्किल नायट्रेट म्हणून तयार झाला. म्हणजे अटॅच होण्याच्या 2 शक्यता असतात त्यांना, तर त्यांना आपण ॲम्बियंट न्यूक्लिओफाईल्स म्हणतो. सो सायनाइड्स आणि नायट्राइड्स हे 2 न्यूक्लिओफाईल सेंटर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्यांना म्हणायचं ॲम्बियंट न्यूक्लिओफाईल्स, करेक्ट. Actually, cyanide group is a hybrid of 2 contributing structures and therefore can act as a nucleophilic in 2 different ways. आता जो सायनाइड ग्रुप आहे ना, तर त्याला आपण सायनाइड आणि आयसोसायनाइड असं 2 शब्द वापरले, करेक्ट. RNC आणि RCN. तर हे त्याचे 2 कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चरचे हायब्रिड्स आहेत ते ॲक्च्युअल. आणि त्याच्यामुळं 2 डिफरंट वेनं त्यांचे न्यूक्लिओफाईल अटॅक करतात. एक आहे कार्बनकडून जर असेल तर C ट्रिपल बॉन्ड N, बरोबर. तर निगेटिव्ह पार्ट कार्बनवर घ्यायचा. आणि जर नायट्रोजनकडून असेल तर C डबल बॉन्ड N, हे ना. तर कार्बनबरोबर 2 पेअर घ्यायचा, नायट्रोजनवर निगेटिव्ह पार्ट घ्यायचा. That is linking through carbon atom resulting in alkyl cyanide and through nitrogen atom leading to isocyanates. मग आता लिंकिंग कुणाकडून व्हायली त्याच्यावर डिपेंड आहे. कार्बन ॲटमकडून जर लिंकिंग होत असेल तर त्याला कोणता ग्रुप म्हणायचा, सायनाइड ग्रुप, है ना. अल्किल सायनाइड तयार करतो. अटॅचमेंट जर नायट्रोजन ॲटमकडून होत असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोसायनाइड. Similarly, nitrite ion also represent an ambient nucleophile with 2 different points of linkage. आणि जे नायट्रेट आयन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तो सुद्धा एक ॲम्बियंट न्यूक्लिओफाईल आहे. त्यामध्ये सुद्धा लिंकेजचे 2 डिफरंट पॉईंट आहे, बरोबर. तर एक पॉईंट दिलेला आहे तुम्हाला ON डबल बॉन्ड O म्हणजे ऑक्सिजनकडून, आणि दुसरा कोणाकडून असणार, NO2 डायरेक्ट ग्रुप म्हणजे नायट्रो ग्रुप. तर असे 2 लिंकेज त्यांच्यामध्ये आहे. The linkage through oxygen result in alkyl nitrides while through nitrogen atom it leads to nitroalkanes. मग आता लिंकेज जर ऑक्सिजनकडून होत असेल तर यामध्ये आपण पाहिलं की अल्किल नायट्रेट्सचं फॉर्मेशन झालं. आणि लिंकेज जर NO2 म्हणजे डायरेक्ट नायट्रोजन ॲटमकडून होत असेल तर त्याला काय म्हणलो आपण, नायट्रो अल्केन्स म्हणलं. त्यानंतर आहे मेकॅनिझम. This reaction has been found to be preceded by 2 different mechanisms which are described below. आता हे जे रिॲक्शन्स आहेत तर
तर आपल्याला 2 डिफरंट मेकॅनिझम बघायचे आहेत न्यूक्लियोफाईल रिॲक्शनच्या. आता एक आहे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर, त्याला आपण SN2 मेकॅनिझम म्हणतो. आणि पुढे जे आहे तर आपल्याला सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर ते मेकॅनिझम कोणतं आहे S11 मेकॅनिझम. तर हे 2 असे मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचे. तर अगोदर आपण SN2 मेकॅनिझम बघू. The reaction between CH3Cl and hydroxide ion to yield methanol and chloride ion follows a second order kinetic, that is the rate depends upon the concentration of both the reactants. आता एक रिॲक्शन दिलेली आपल्याला मिथिल क्लोराईड आहे, त्याची रिॲक्शन आपल्याला हायड्रॉक्साईड आयन है ना, हायड्रॉक्साईड आयनसोबत करायची आहे. आता हे जे हायड्रॉक्साईड आयन आहे ओके, सो OH मायनस, तर हा ॲक्च्युअल काय करतो माहिती आहे का, फायनल प्रोडक्ट तयार करतो मिथेनॉल, बरोबर ना. फायनल प्रोडक्ट काय तयार केला त्यानं, मिथेनॉल तयार केला. आणि क्लोरीनचा जो हॅलाइड आहे तो या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप आहे. आता ही रिॲक्शन जी आहे ना, तर हे सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. काय आहे, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. आणि सेकंड ऑर्डर कायनेटिक्सवरून याला SN2 म्हणलं. आता सेकंड ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे काय, की रिॲक्शनचा रेट हा कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बोथ द रिॲक्टंट, म्हणजे जे दोन्ही रिॲक्टंट्स आहेत तर त्या दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड असल्यामुळे ही सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. आणि त्याच्यामुळे याला आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर म्हणलो, SN2 मेकॅनिझम. कशा पद्धतीनं ते आपण समजून घेऊ. आता इथं जर पाहिलं आपण तर पहा, हे हायड्रॉक्साईड आयन जो आहे त्यानं जेव्हा अटॅक केला तर काय झालं बरं, इथं क्लोरीनसोबतचा बॉन्ड जो आहे हा ब्रेक होत आहे, बरोबर आहे ना. आणि OH सोबतचा बॉन्ड काय होत आहे, तयार होत आहे है ना. ही जी इंटरमिजिएट स्टेज आहे त्याला ब्रेकिंग अँड मेकिंग सायमल्टेनियसली चालू आहे. क्लोरीनवर आणि OHवर दोन्हीवर काय आलेलं आहे, सध्या पार्शियल निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर क्लोरीनचा बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला आणि OH हा CH3ला अटॅच झाला. सो इथं मिथेनॉलचं फॉर्मेशन झालं. You have already learned in section 12.3.2 of class 11. द सॉलिड. The solid will represent the bond coming out of the paper, dashed line going down the paper, and a straight line representing bond in the plane of a paper. आता ते तुम्हाला एक सर्वात खालची लाईन जर पाहिली आपण हायड्रोजनची है ना, तर त्याला आपण सॉलिड वेज म्हणू आपण, बरोबर ना, ट्रायंगलसारखी तयार झालेली आहे. तर त्याला असं, त्याचा अर्थ काय माहिती आहे का, की बॉन्ड हा पेपरच्या कमिंग आऊट म्हणजे तो समोरच्या दिशेला आहे. लक्षात आलं की बॉन्ड आपलं पेपर आऊट म्हणजे समोरच्या दिशेनं बाहेर निघत आहे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर जी डॅश लाईन आहे म्हणजे सेकंड हायड्रोजनसोबत, तर ती गोईंग डाऊन द पेपर ही कोणत्या साईडला आहे, पाठीमागच्या साईडला आहे. असं 3D स्ट्रक्चर आपलं इमॅजिन करायचं आहे. आणि जे वरचा हायड्रोजनसोबतची स्ट्रेट लाईन आहे ती काय दाखवते, की तो बॉन्ड कुठं आहे, प्लेन ऑफ द पेपर, म्हणजे जसा पेपरचा प्लेन आहे तसंच आहे. लक्षात आलं मग तुम्हाला. हे एखादा बॉन्ड जर समोरच्या साईडला असेल, समोरच्या फ्रंट साईडला, त्याला कोणती लाईन दाखवायची, सॉलिड वेज. पाठीमागच्या साईडला असेल तर त्याला दाखवायचं डॉटेड. आणि बरोबर ऑन द पेपर असेल तर त्याला काय दाखवायचं, स्ट्रेट लाईन दाखवायची. अशा पद्धतीची बॉन्डची रचना असते. The above reaction can be represented diagrammatically as shown in figure 10.2. आता इथं सांगितलं पहा की रेड बॉल जे आहेत हे काय रिप्रेझेंट करायले, इनकमिंग हायड्रॉक्साईड आयन आहे का इथं. रेड बॉल जो आहे तर हा इनकमिंग हायड्रॉक्साईड आयन आहे. आणि ग्रीन बॉल जे आहे तो काय रिप्रेझेंट करायला, आउट गोईंग हायलाइड आयन. आणि सो इथं जर पाहिलं आपण तर पहा, ग्रीन रंगाला काय आहे, CH3 अटॅच होता, बरोबर ना. आणि इथं हायड्रॉक्सिन आयन म्हणजे OH मायनस अटॅक करू लागला. सेकंडमध्ये काय झालं आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला दोन्हीवर, बरोबर, बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग. आणि फायनली जर पाहिलं आपण तर काय तयार झाला, मिथेनॉल तयार झाला. आणि जो हॅलोजन होता तो काय झाला या ठिकाणी बाहेर पडला. हे डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. It depicts a biomolecular nucleophilic substitution SN2 reaction. त्याच्या अगोदर आपण लेफ्टचं वाचून घेऊ. In the year 1937, Edward Davis, Hughes and Sir Christopher Ingold proposed a mechanism for an SN2 reaction. आता हे जे SN2 मेकॅनिझम रिॲक्शन आहे
तर हे प्रपोज करणारे 2 शास्त्रज्ञ आहेत, एडवर्ड डेव्हिस ह्युगेस अँड क्रिस्तोफर इंगोल्ड आणि यांनी 1937 मध्ये या रिॲक्शन प्रपोज केलेल्या आहेत. It depicts a bimolecular nucleophilic substitution and center reaction. The incoming nucleophilic interacts with alkyl halide causing a carbon halide bond to break and a new bond is formed between carbon and attacking nucleophile. आपल्या लक्षात आलं असेल की हे जे SN2 रिॲक्शन आहे तर यामध्ये जो इनकमिंग न्यूक्लिओफाईल होता OH- तर यानं अल्किल हॅलाइड्ससोबत त्यांचं इंटरॅक्शन झालं. तिथं कार्बन आणि हॅलोजन यामधला बॉन्ड काय होऊ लागला होता, ब्रेक होऊ लागला होता आणि नवीन बॉन्ड या इनकमिंग न्यूक्लिओफाईलनं कोणासोबत तयार केला, कार्बनसोबत केला. म्हणजे अटॅकिंग न्यूक्लिओफाईल आणि कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड मेकिंग आणि तिकडं बॉन्ड ब्रेकिंग हे सायमल्टेनियसली चालू आहे. Here it is carbon oxygen bond formed between carbon and OH. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड तयार व्हायला, कारण OH- बरोबर ना, तर हे आपण कोणाकडून अटॅक करलो, आपण याला ऑक्सिजनकडून अटॅक करलो. सो लक्षात ठेवायचं कार्बन आणि ऑक्सिजन यामधला बॉन्ड तयार होत आहे C आणि OH मध्ये. These two processes takes place simultaneously in a single step and no intermediate is formed. मग आता काय झालं बरं आहे का, ही जी प्रोसेस आहे ना ही सायमल्टेनियसली म्हणजे एका पाठोपाठ बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग चालू आहे. याच्यामध्ये कुठंही नो इंटरमिजिएट म्हणजे असं दुसरा काही मध्यस्थ कंपाऊंड तयार झाला का, नाही. नो इंटरमिजिएट कंपाऊंड म्हणजे सिंगल स्टेपमध्ये घडलं. As the reaction progresses and the bond between the incoming nucleophile and the carbon atom starts forming, the bond between carbon atom leaving group weakens. आता जशी जशी रिॲक्शन पुढे जाऊ लागली होती तर जे नवीन बॉन्ड तयार होऊ लागला होता इनकमिंग न्यूक्लिओफाईल आणि कार्बन ॲटम, तर हा जसा फॉर्मिंग व्हायला म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं त्याचं फॉर्मेशन चालू होतं त्या क्षणाला जो कार्बन ॲटम आणि लिव्हिंग ग्रुप होता हॅलोजन, हा बॉन्ड हळूहळू काय होऊ लागला होता, वीक होऊ लागला होता. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग हे सायमल्टेनियसली चालू आहे. As this happens, the three carbon hydrogen bond of the substrate start moving away from the attacking nucleophile. मग हे होत असताना जे 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत का, 3 CH बॉन्ड्स आहेत, तर हे काय होऊ लागले पहा, ऑफ द सबस्ट्रेट स्टार्ट मूव्हिंग अवे फ्रॉम द अटॅकिंग न्यूक्लिओफाईल. म्हणजे अटॅकिंग न्यूक्लिओफाईलपासून जे कार्बन हायड्रोजनचे 3 बॉन्ड्स आहेत तर हे काय होऊ लागले होते, न्यूक्लिओफाईलपासून स्टार्ट मूव्हिंग अवे, दूर जाऊ लागले होते. बरोबर, कारण ते अपोजिट साईडला आहेत. In transition state, all the three carbon hydrogen bonds are in the same plane and the attacking and leaving nucleophile are partially attached to the carbon. पुन्हा एकदा आपण रिॲक्शनमध्ये येऊ. रिॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की जे कार्बन हायड्रोजनचे 3 बॉन्ड आहेत त्यांनी स्वतःची पोझिशन बदलली पहा. लक्षात आलं का, कारण दोन्ही साईडला पार्शियल निगेटिव्ह चार्ज तयार झाला आहे बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंगमध्ये. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःला वेगळ्या पद्धतीने रिअरेंज केले. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ना, तर पहा जिकडून OH आला तर त्याच्यामुळं ते का झाले, दूर लोटले गेले. इथं शब्द वापरला आहे, बरोबर आहे का. अटॅकिंग रिएजनमुळं त्यांनी स्वतःची पोझिशन तिन्ही कार्बन हायड्रोजन बॉन्डनं चेंज केलेली आहे. आणि सो NCERTने तर लाईन दिली आहे पहा की 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स ऑफ द सबस्ट्रेट स्टार्ट मूव्हिंग अवे. बरोबर आहे का, अटॅकिंग न्यूक्लिओफाईल ज्या दिशेनं अटॅक होला तिकडून ते थोडंसं दूर गेले. बरोबर आहे का, त्याच्यापासून दूर जायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि सो ओव्हरऑल जेव्हा ट्रान्झिशन स्टेट आली, आता ट्रान्झिशन स्टेट म्हणजे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवली मधली स्टेप, ती इंटरमिजिएट स्टेट नाही, त्याला कोणती स्टेट म्हणायचं, ट्रान्झिशन स्टेट म्हणायचं. तर ट्रान्झिशन स्टेटमध्ये जर पाहिलं आपण तर तिन्ही CH बॉन्ड हे एकाच प्लेनमध्ये आहे. बरोबर, आणि हे झाल्यानंतर अटॅकिंग न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग न्यूक्लिओफाईल या दोन्हीवर काय आला, पार्शियल चार्ज आलेला आहे. म्हणजे ते कार्बनला पार्शियली अटॅच आहे. म्हणजे एकाचं बॉन्ड ब्रेकिंग एकाचं मेकिंग. बरोबर, अशा पद्धतीनं. As the attacking nucleophile approaches closer to the carbon, carbon hydrogen bonds still keep on moving in the same direction till the attacking nucleophile attached to the carbon and leaving group leaves the carbon. आता अटॅकिंग न्यूक्लिओफाईल जसा जसा कार्बनच्या जवळ यायला म्हणजे जसा जसा तो बॉन्ड स्ट्रॉंग होत चालला तसं CH बॉन्ड स्टील कीप मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. मग त्याच दिशेला त्याला ते सुद्धा मूव्ह झाले टिल द अटॅकिंग न्यूक्लिओफाईल अटॅच टू द कार्बन अँड लिव्हिंग ग्रुप लिव्ज द कार्बन. जसं की तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की पहा, आता सुरुवातीला जर पाहिलं आपण तर काय झालं बरं, हे CH3 पूर्णपणे लेफ्ट साईडला झुकलेलं आहे. बरोबर आहे का,
त्यानंतर जेव्हा दोन्हीवर पार्शियल ट्रान्झिशन स्टेटमध्ये जर पाहिलं तर आता काय झालेलं आहे, सेम प्लेनमध्ये आले, कोणत्या दिशेला झुकलेलं नाही. आता पुढे काय झालं की OHचा बॉन्ड खूपच स्ट्रॉंग झाला आणि जो हॅलोजन आहे त्यानं स्वतःला लिव्ह केलं. तर मग हा जसा लिव्ह करतो तसं पुन्हा यांची शिफ्टिंग चालू आहे. आता हे पूर्णपणे कुठं शिफ्ट झाले, या ठिकाणी राईट हँड साईडला शिफ्ट झाले. बरोबर आहे का? म्हणजे अटॅकिंग रिएजंटच्या विरुद्ध बाजूला जाणे हे नेचर कोणाचं आहे, तिन्ही कार्बन हायड्रोजन बॉन्डचं आहे. बरोबर, हे नेचर आपल्याला इथं समजून घ्यायचं होतं. As a result, configuration is inverted. The configuration blocks of carbon atom under attack inverts in much the same way as an umbrella is turned inside out when caught in a strong wind. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ओव्हरऑल काय झालं बरं, छत्री जशी वाऱ्यानं पूर्णपणे उलटी होती, जसे आपले 3 CH बॉन्ड पूर्णपणे कोणत्या साईडला होते, लेफ्ट साईडला होते, नंतर ते प्लेनमध्ये आले, आता पूर्णपणे राईट हँड साईडला झुकले. म्हणजे पूर्ण त्यांनी काय केलं की कॉन्फिगरेशन हे इन्व्हर्ट केलं, म्हणजे उलट केलं. म्हणजे याचा अर्थ या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं, इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. लक्षात आलं, पूर्णपणे लेफ्टला, नंतर प्लेनमध्ये, नंतर अपोजिट साईडला जाणे, छत्री उलटी झाली. दॅट्स कॉन्फिगरेशन इज नोन ॲज द इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. In the transition state, the carbon atoms simultaneously bonded to incoming nucleophile and the outgoing living group. आणि राहिली जी मधली स्टेप होती ट्रान्झिशन स्टेट, यामध्ये कार्बन ॲटम हा सायमल्टेनियसली बॉन्डेड आहे इनकमिंग न्यूक्लिओफाईललासुद्धा आणि आउटगोईंग लिव्हिंग ग्रुपलासुद्धा. आता इथं एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरं, एक कार्बन जास्तीत जास्त 4 जणांना अटॅच होतो, पण इथं 5 जणांना अटॅच होतो. मग 5 जणांची अटॅचमेंट कशी आहे पहा ना, 3 हायड्रोजन, 1 OH आणि 1 Cl. आणि ॲक्च्युअल तो बॉन्ड आहे का, नाही. जशी जशी ब्रेकिंग आहे तशी तशी मेकिंगसुद्धा आहे. बरोबर आहे का? आणि म्हणून इथं लाईन वापरली NCERT की ट्रान्झिशन स्टेट एक अशी स्टेट आहे की कार्बन ॲटम हा सायमल्टेनियसली बॉन्डेड आहे. म्हणजे तो थोड्या प्रमाणात इनकमिंग न्यूक्लिओफाईल जो होता OH- त्याला पण अटॅक आहे, आणि आउटगोईंग लिव्हिंग ग्रुप जो हॅलोजन होता त्याला पण अटॅच आहे. Such structure are unstable and cannot be isolated. मग असे ट्रान्झिशन स्टेटमधले स्ट्रक्चर हे कसे असतात बरं, अनस्टेबल असतात, आणि त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही, म्हणजे त्यांना आपण आयसोलेट करू शकत नाही. Thus, in the transition state, carbon is simultaneously bonded to 5 atoms. मग असं म्हणता येईल की ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बन हा सायमल्टेनियसली 5 ॲटमसोबत काय असतो, बॉन्डेड असतो. त्यानंतर एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, कॉन्फिगरेशन. Special arrangement of functional group around carbon is called as configuration. आता स्पॅशियल अरेंजमेंट जी असते फंक्शनल ग्रुपची, म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणत्या डायरेक्शननं कसं अटॅच व्हायले त्याला आपण स्पॅशियल अरेंजमेंट म्हणू. तर कार्बन ॲटमच्या सभोवताली फंक्शनल ग्रुपची जी स्पेशियल अरेंजमेंट आहे त्या स्पेशियल अरेंजमेंटला काय म्हणायचं, कॉन्फिगरेशन. आता A आणि B 2 स्ट्रक्चर दाखवले आहेत पहा तुम्हाला. तर तुम्ही स्पष्ट सांगू शकता की दोन्ही जे आहेत ते एकमेकांच्या आरशातल्या काय प्रतिमा आहेत पहा. बरोबर ना, अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल. These are the two structures of the same compound. आता एका कंपाऊंडचे 2 स्ट्रक्चर्स आहेत ते. They differ in spatial arrangement of functional group attached to carbon. आता याच्यामध्ये पहा, जरी ते एकमेकांचे मिरर इमेज दिसत असतील तुम्हाला, परंतु जे फंक्शनल ग्रुपची अटॅचमेंट आहे कार्बनला त्याची स्पॅशियल अरेंजमेंट दोन्हीमध्ये कशी आहे, डिफरंट आहे ना. इकडे जर पाहिलं आपण तर इकडे वेगळं आहे, इकडे वेगळं आहे. Structure A is the mirror image of structure B. डेफिनेटली स्ट्रक्चर A ही Bची काय आहे, मिरर इमेज आहे. We say configuration of carbon in structure A is mirror image of the configuration of carbon in structure B. याला बघा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज काहीतरी कन्सेप्ट होती, पण ठीक आहे, इथं सध्या एकच शब्द वापरलेला आहे, मिरर इमेज. ओके, सो A आणि B स्ट्रक्चर एकमेकांचे काय मिरर इमेज असं म्हणता येईल. त्यानंतर लेफ्टला एक इन्फॉर्मेशन दिली. Hughes worked under in gold and earned a DSc degree from the University of London. मला वाटतं ह्युगेजचं नाव अगोदर आलं का. हो. हां, तर त्यांनी इन गोल्डच्या अंडरमध्ये काम केलं आणि DSc डिग्री जी आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ऑब्टेन केलेली आहे. Since this reaction requires the approach of the nucleophile to the carbon bearing the living group, the presence of bulky substitutes on or near the carbon atom have a dramatic inhibiting effect. आता वरती आपण ज्या रिॲक्शन पाहिलेल्या आहेत की OH आणि मिथिल ब्रोमाइडमध्ये मिथेनॉलचं फॉर्मेशन झालं, तर या रिॲक्शनमध्ये काय झालं बरं की न्यूक्लिओफाईल हा अशा कार्बनच्या अप्रोच चालला की जो कार्बन या ठिकाणी एखादा लिव्हिंग ग्रुप काय करायला बिअर करतो. म्हणजे जसं की आता कार्बन OHला जरी जवळ करत असेल तर BRला काय करायला तो लिव्ह करायला. सो अशा वेळेस काय झालं
की कार्बन ॲटमच्या जवळ एक बल्की सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट्स आहेत, ओके, ऑन ऑर नियर म्हणजे त्याच्यावर किंवा त्याच्याजवळ, आणि त्याच्यामुळं त्या कार्बन ॲटमवर काय तयार झालेलं आहे, ड्रॅमॅटिक इनहॅबिटिंग इफेक्ट तयार झालेला आहे. Of the simple alkyl halide, methyl halide react most rapidly in SN2 reaction because there are only 3 small hydrogen atoms. मग आता SN2 कोण फेवर करतं हे महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवायचं, जे सिम्पल अल्किल हॅलाइड्स आहे जसं की मिथिल हॅलाइड्स घेऊ आपण, मिथिल क्लोराइड्स, मिथिल ब्रोमाइड्स, तर हे मोस्ट रॅपिडली कोणत्या मेकॅनिझमनं SN2 रिॲक्शननं काय होतात, मोस्ट रॅपिडली रिॲक्ट होतात. आणि याचं कारण जर पाहिलं आपण तर त्यांच्यावर काय बरं, 3 स्मॉल हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट्स आहे. बरोबर आहे का, की कार्बनकडे 3 हायड्रोजन बॉन्ड होते, म्हणजे डेफिनेटली तो मोस्ट रॅपिडली SN2 मेकॅनिझम या ठिकाणी फॉलो करतो. Tertiary halides are the least reactive because bulky group hinder the approaching nucleophile. आणि जर 3 हायड्रोजनच्या ऐवजी जर तिथं 3 बल्की ग्रुप राहिले असते, म्हणजे टर्शरी हॅलाइड जर, म्हणजे कार्बनच्या तिन्ही साईडला काय झालं, 3 कार्बनच्या लॉंगेस्ट चेन प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू, अल्किलच्या चेन. तर अशा वेळेस तो SN2 मेकॅनिझमसाठी कसा राहिला असता, लिस्ट रिॲक्टिव्ह राहिला असता. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर बल्की ग्रुप्स हिंडर द अप्रोचिंग न्यूक्लिओफाईल, म्हणजे इथं तुम्हाला शब्द विचारला आहे की बा ड्रॅमॅटिक इनहॅबिटिंग इफेक्ट. इनहॅबिटिंग म्हणजे टाळणे. तर जितकं बल्की ग्रुप कार्बनच्या सराउंडिंगमध्ये असेल, हायड्रोजन असेल तर रिॲक्शन खूप फास्ट होणार. जसजसे हायड्रोजनची संख्या कमी व्हायली आणि अल्किलचे ग्रुप त्याला अटॅच असतील तर तशी रिॲक्शन कशी होणार, आता स्लो होणार, कारण तो ग्रुप बल्की व्हायला ना. बल्की ग्रुप हिंडर द अप्रोचिंग न्यूक्लिओफाईल, म्हणजे जो न्यूक्लिओफाईल त्याला अप्रोच करायला त्याला ते दाबून टाकायले, हिंडर करायले, आणि दॅट्स वाय रिॲक्शन फेवर कुठं होणार, हायड्रोजनसोबत. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की प्रायमरी हॅलाइड्स SN2मध्ये मोस्ट रिॲक्टिव्ह आहेत, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी हॅलाइड्स, त्याच्यापेक्षा कमी टर्शरी हॅलाइड्स. आता फिगरमध्ये तुम्हाला SN2 रिॲक्शनचं स्टेरिक इफेक्ट दाखवलेलं आहे पहा, आणि रिलेटिव्ह रेट दाखवला SN2 रिॲक्शनचा कंसामध्ये. तर पहा, जेव्हा न्यूक्लिओफिल कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच होते तर अशा वेळेस त्या ठिकाणी पॅरेंथेसिसमध्ये किती आकडा दाखवला तुम्हाला, 30. लक्षात दिलं, म्हणजे रिलेटिव्ह रेट खूप जास्त आहे पहा. कोणासाठी, प्रायमरी हॅलाइडसाठी. त्याच्यातच तुम्ही काय करा, एका हायड्रोजनला CH3ने रिप्लेस करा. तर अशा वेळेस काय झालं बरं, 1 आणि 1 2 कार्बन झालं ना, म्हणजे कोणता ग्रुप झाला तो या ठिकाणी, तो इथिल ग्रुप झाला. आता हा सुद्धा प्रायमरी आहे, मात्र पॅरेंथेसिसमध्ये 1 दिले, म्हणजे रिलेटिव्ह रेट अतिशय कमी झाला आहे ना. 30 डायरेक्ट कुठं आला, 1वर आला. त्यानंतर 2 हायड्रोजनला 2 CH3ने रिप्लेस केला. तर अशा वेळेस तो स्ट्रक्चर काय झाला, आयसोप्रोपिल. बरोबर ना, लक्षात येईल सर्व ना. पहिल्यांदा CH3 होता म्हणजे मिथिल. तर मिथिल ग्रुप असताना रिलेटिव्ह रेट होता 30, कारण आपल्याकडे 1 कार्बनसोबत 3 हायड्रोजन आहे. फर्दर एका हायड्रोजनला CH3ने रिप्लेस केलं म्हणजे इथिल ग्रुप आला, तो सुद्धा प्रायमरी स्ट्रक्चर आहे, प्रायमरी हॅलाइड्स, पण याचा रिलेटिव्ह रेट किती झाला, 1च झाला. म्हणजे पहा, जरी तो प्रायमरी असेल परंतु मिथिलचा इथिलपेक्षा 30 टाइम्स जास्त आहे जवळपास. त्यानंतर 2 CH3नं 2 हायड्रोजन रिप्लेस केले म्हणजे आयसोप्रोपिल स्ट्रक्चर झाला, हा सेकंडरी हॅलाइड झाला. सेकंडरी हॅलाइड्समध्ये रिलेटिव्ह रेट किती आहे, 0.02. आणि तिन्ही हायड्रोजन जर तिन्ही CH3ने जर रिप्लेस केले आणि न्यूक्लिओफाईल जो आहे तर तिथे एक शब्द वापरला तुम्हाला, कोणता शब्द वापरला आहे, की त्या ठिकाणी हिंडर द अप्रोचिंग न्यूक्लिओफाईल असा शब्द वापरला. म्हणून इथं रिलेटिव्ह रेट जो आहे ऑलमोस्ट काय झाला या ठिकाणी, 0 झाला. सो हे आहे स्टेरिक इफेक्ट इन SN2 रिॲक्शन. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफाईल युनिमॉलिक्युलर म्हणजे SN1 मेकॅनिझम स्टडी करणार आहोत. आणि आज लक्षात ठेवायचं की ही रिॲक्शन सर्वात जास्त मिथिल ग्रुपला काय करते, फेवर करते.